Hello, good afternoon, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and in today's lecture, we will learn some things regarding communication skills. You have that part in your syllabus, communication skills, and in that part, you have a chapter named Notices, Agendas, and Minutes. It is very important from the student point of view to learn all these things, because whenever you will work somewhere in any firm or any institute, you might be you might come across these things, that your senior person or your boss, he will ask you to write notice regarding a particular program, or he will ask you to write agendas and minutes. So in today's lecture, we will discuss what is the meaning of notice and how it must be written, or how it must be constructed. Okay, so we will begin. Without wasting time, I will show you the important points regarding it. Can you see my screen? Vijaya, Sakshi, hello, can you see my screen? हो सर दिसत आहे. Okay, what is written there, beta? हॅलो, काय दिसत आहे? वाच बडा. हॅलो, सर नोटीस. नोटिसेस. ओके, नोटिसेस प्लुरल फॉर्म आहे बळा, तो बघ नोटीसचा. ठीक आहे, NOTICES. ठीक आहे, नोटीसचा प्लुरल फॉर्म नोटिसेस. ओके, नोटिसेस, अजेंडाज अँड मिनिट्स आर इम्पॉर्टंट फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. काय म्हटलेलं आहे? नोटिसेस, अजेंडाज आणि मिनिट्स आर इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे आता कम्युनिकेशनचा अर्थ काय होतो? संभाषण, देवाणघेवाण कशाची? विचारांची. तर या गोष्टींमध्ये काय करताना, देवाणघेवाण करताना विचारांची, नोटिसेस, अजेंडाज अँड मिनिट्स. नोटीस सूचना, अजेंडा म्हणजे त्याला मराठीत काय माहित नाही मला, आणि मिनिट्स म्हणजे हा एक सुद्धा इंग्रजीचाच प्रकार आहे, त्यामुळे त्यात मराठीत त्याचं ट्रान्सलेशन नाही आहे. अजेंडा म्हणजे आपण त्याला घोषणापत्र म्हणू शकतो, कुठल्या एका लिमिट पर्यंत. आणि मिनिट्स म्हणजे त्या मीटिंग दरम्यान काय घडत आहे हे त्या प्रत्येक मिनिटाला नमूद करणे, याला म्हटलेलं आहे मिनिट्स. अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. संभाषण करतानाचे हे, संप्रेषणाचे हे फार इफेक्टिव्ह किंवा महत्वाचे भाग आहेत. Commonly used in all kinds of organizations. As I've told you earlier, whenever you will work in somewhere in the office or institute or any organization, whether government, business or academic, you will come across all these things: notices, agendas and minutes. And hello, Ashish. Where is the mute all option? प्रत्येकाने आपला माईक बंद करणे. ठीक आहे. तर तुम्ही कुठल्या
ऑर्गनायझेशन मध्ये किंवा सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, बिझनेस सेक्टरमध्ये असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात असो, तुम्हाला नोटिसेस, अजेंडाज अँड मिनिट्स या 3 गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार आहे. ठीक आहे. तर beside sharing a common purpose of conveying information, sharing a common purpose of conveying information to everyone in public place such as hospital, school or business organization, the three have their separate uses and fixed formats, and these will be converted in this unit, and this will be covered in this unit. पहा आता काय म्हटलं त्यांनी. आता कॉमन पर्पज काय असते माणसाचा? शेअरिंग इन्फॉर्मेशन. उद्दिष्ट काय आहे? मी जे बोलत आहे, तुम्ही जे ऐकत आहे, याचा अर्थ काय आहे? आपण काय करतोय? नॉलेज शेअर करतोय. तर जेव्हा एखादी गोष्ट मला पब्लिक प्लेसवरती सांगायची आहे, पब्लिक प्लेसवरती म्हणजे प्रत्येकाला त्या जवळ जाऊन सांगायची गरज नाही. आपल्या कॉलेजच्या सूचना फलकवरती एक फलक लावून दिलं आणि त्या ठिकाणी म्हटलं की आता फक्त ही नोटीस वाचा आणि तुम्हाला काय तो अर्थ काढायचा तो समजून घ्या. ठीक आहे. एक नोटीस जर आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लावली तर ती सगळ्यांसाठी असते. प्रत्येकाला तिथे जाऊन ती नोटीस वाचावी लागते आणि हे अभिप्रेत असते. जर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहात किंवा काम करत आहात तर तुम्ही तुमचा नोटीस बोर्ड चेक करत आहात. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ठीक आहे. तर एका ठिकाणी जरी नोटीस लावून दिली तरी आपल्याला सर्व लोकांशी काय करता येते म्हणते? नॉलेज शेअर करता येते किंवा कम्युनिकेट करता येते. आता कोणकोणत्या पब्लिक प्लेसेस आहेत? सच ॲज हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये एखादी हे करायची असेल, नोटीस लावायची असेल, एखादी गोष्ट सांगायची असेल, त्या ठिकाणी आपण नोटीस लावू शकतो. स्कूल असेल त्या ठिकाणी नोटीस लावतो. बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण लावू शकतो. तर 3 हॅव देअर सेपरेट युजेस अँड फिक्स फॉर्मॅट्स. आता कोणते 3 गोष्टी आहेत? एक आहे नोटिसेस, दुसरा आहे अजेंडाज आणि तिसरे आहे मिनिट्स. या तिन्ही घटकांचा काय आहे म्हणते? फिक्स्ड फॉर्मॅट. फिक्स फॉर्मॅट म्हणजे ते त्या पद्धतीने गेलं असलं पाहिजे. हे तिन्ही गोष्टी त्या पर्टिक्युलर पद्धतीने लिहिल्या गेल्या पाहिजे. आणि काय झालं? पटकन टाक ना दुसरं नाव. कुठं टाकू? काय केलं? प्रत्येकाने आपला माईक म्यूट करा. अनुराधा मुळे माईक म्यूट कर बेटा. If you are unmuting your mic, please do not say anything. Otherwise, I get disturbed. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी काय म्हटलं यांनी? हॉस्पिटल, स्कूल, बिझनेस ऑर्गनायझेशन या ठिकाणी आपल्याला या नोटीस, अजेंडा आणि मिनिटचं काम पडतं. आणि या तिघांचेही वेगवेगळे काय आहेत? उपयोग आहेत. नोटीसचा वेगळा उपयोग आहे, अजेंडाचा वेगळा उपयोग आहे आणि मिनिट्सचे वेगळे उपयोग आहेत. परंतु ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्याला लिहायच्या असतील तर त्याचा एक फिक्स्ड असा फॉर्मॅट असतो. फिक्स्ड फॉर्मॅट म्हणजे एक पद्धत असते लिहिण्याची. तर ती पद्धत आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. अँड दिस विल बी कवर्ड इन दिस युनिट. आणि त्या गोष्टी या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत. रायटिंग नोटिसेस. काय म्हटलेलं आहे? रायटिंग नोटिसेस. नोटिसेस आर डिस्प्लेड. Notices are displayed on boards. Notices are displayed on boards in public places. Public places म्हणजे ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहे त्या सार्वजनिक ठिकाणावर आपण बोर्ड लावून आपली नोटीस काय करतो? डिस्प्ले करतो. सहज लोकांना दिसेल असं आपण त्या ठिकाणी ती नोटीस लावतो. कुठल्या ठिकाणी? सार्वजनिक ठिकाणी. नाहीतर मग तुम्ही एखाद्याच्या कपाटावरती लावाल किंवा कपाटाच्या अंदर लावाल. विल इट बी युजफुल? नाही.
बेंच वरती लावाल, कोणी बघेल काय? नाही. इट इज द थिंग विच टू बी डिस्प्लेड इन पब्लिक प्लेसेस ओनली. आपण नोटिसेस बघतोय आता, हाऊ टू राईट नोटीस. ओके, वेअर notices are displayed on boards in public places such as educational institution. मग त्या पब्लिक प्लेसेस कोणकोणत्या आहेत? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, शैक्षणिक संस्था. मग शैक्षणिक संस्था कोणकोणत्या आहेत? शाळा, महाविद्यालय. ठीक आहे. नंतर ऑफिसेस, एखादं ऑफिस असेल ज्या ठिकाणी काम होत असेल, ज्या ठिकाणी लोक काम करायला जात असतील. एअरपोर्ट्स, त्या ठिकाणून विमानं उड्डाण घेतात. लॉ कोर्ट्स म्हणजे ज्या ठिकाणी नियम आणि कायदे हे सांगितले जातात किंवा ज्या ठिकाणी जजमेंट होते. न्यायदानाची काम करणारी ती आपल्या कचेरीची बिल्डिंग. अँड लायब्ररीज, आणि ज्या ठिकाणी पुस्तके मिळतात अशा लायब्ररीज. वेअर पीपल वर्क ऑन और कम टुगेदर फॉर कॉमन पर्पज और टू अवेल सम सर्व्हिस. आता हे ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी काही उद्दिष्ट घेऊन लोक त्या ठिकाणी जातात. जर आपल्याला टीसी काढायची असेल तर आपल्याला शाळेत जावं लागेल. जर आपल्याला एखादा जन्माचा दाखला मिळवायचा असेल तर आपल्याला तहसील किंवा तलाठी कार्यालयात जावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला समजा दुसऱ्या देशात उडून प्रवास करायचा आहे तर आपल्याला एअरपोर्टवर जावं लागेल. जर आपल्याला न्याय मागायचा असेल तर आपल्याला कचेरीत जावं लागेल. जर आपल्याला पुस्तक वाचायचे असतील किंवा पुस्तकं वापस करायची असतील तर त्या ठिकाणी आपल्याला लायब्ररीत जावं लागेल. तर या ठिकाणी कॉमन पर्पज घेऊन काय करतात, त्या ठिकाणी लोक येतात आणि आपल्याला काही सर्व्हिस मिळावी त्यांच्याकडून असं अपेक्षित असते. दे कन्व्हे इन्फॉर्मेशन. आता ह्या ज्या संस्था आहेत ह्या काय करतात? माहिती देण्याचं काम करतात. मेक अनाउन्समेंट म्हणजे घोषणा करतात. स्टेट रेग्युलेशन्स, काही नियम सांगतात की पुस्तक वापरताना कशा प्रकारे वापरलं पाहिजे. त्यानंतर विमानात चढताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. नंतर पासपोर्ट चेकिंगच्या वेळेस काय केलं पाहिजे. तर ह्या इन्स्ट्रक्शन त्या नोटिसेस वरती लिहिलेली असतात. इश्यू वॉर्निंग्स, पुढे तुम्हाला सचेत करायचं असतं त्यांना, त्या ठिकाणी वॉर्निंग्स लिहिलेल्या असतात. ऑफर सर्व्हिसेस, किंवा त्यांना काही सेवा द्यायच्या असतील तर त्या गोष्टी असतात. आमच्या इथे स्वस्त दरात चांगलं जेवण मिळेल. आता हे काय झाली? त्यांची नोटीस झाली. अँड गिव्ह डायरेक्शन, कुठे कुठे बघा डायरेक्शन देण्याकरिता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिशा दाखवण्याकरिता सुद्धा नोटिसेस लावलेल्या असतात. सरांचे ऑफिस 4थ्या मजल्यावर डावीकडे 3ऱ्या रूम मध्ये आहे. आता ही काय झाली? नोटीस झाली. ठीक आहे. तर these are the things which we have to learn about notice. Okay. आता what are the features? All notices should have the following features. सगळ्या नोटिसेसला खालीलपैकी त्याची वैशिष्ट्ये असली पाहिजे. त्या नोटीस मध्ये या सर्व गोष्टी अंतर्भूत असल्याच पाहिजे. आता कोणकोणत्या गोष्टी आहेत? ऑलवेज डिस्प्लेड ॲट पब्लिक प्लेसेस. काय म्हटलंय त्यांनी? पहिली गोष्ट, सगळ्या ज्या नोटिसेस आहेत त्या सार्वजनिक स्थळीच लावल्या गेल्या असाव्यात, अन्यथा त्यांचा उपयोग कोणाला होणार नाही. आधी सांगितलं तुम्हाला मी की माझ्या टेबलच्या खाली लावली, काही अर्थ आहे? त्या गोष्टीला काही अर्थ आहे काय? नाही. देर इज नो यूज ऑफ स्टिकिंग और पेस्टिंग नोटिस अंडर द टेबल. इट शुड बी डिस्प्लेड ॲट पब्लिक प्लेसेस ओनली. ठीक आहे. नाउ देर इज सेकंड पार्ट, usually short. If there is lot of information and details to be conveyed, it is done through circulars that are sent out to public people. आता आपली जी नोटीस आहे ही कशी असली पाहिजे म्हणते? युजली शॉर्ट. नेहमी कशी असली पाहिजे? छोट्या प्रमाणात असली पाहिजे. जर तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन लोकांना द्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्क्युलर पब्लिश करावं लागेल. सर्क्युलर म्हणजे पॅम्पलेट वगैरे टाईप.
त्यावरही तुमची पूर्ण माहिती लिहा आणि ती लोकांमध्ये वाटा. परंतु तुम्हाला जर थोडक्यात काही सांगायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नोटिसेसचाच वापर करायचा आहे. नोटिसेस ह्या शॉर्टच असतात. कंटेंट और मेसेज स्टेटेड ब्रीफली and clearly to allow readers to easily understand what is conveyed. कंटेंट म्हणजे त्यामध्ये जे घटक आहे, काय लिहिलं आहे, किंवा तो जो मेसेज आहे, संदेश आहे, स्टेटेड ब्रीफली. व्हॉट इज ब्रीफ? तुम्ही ऐकलं असेल ब्रीफ केस. ब्रीफ केस म्हणजे छोटी सुटकेस. तसंच जेव्हा तुम्हाला म्हटलं आहे ते राईट इन ब्रीफ म्हणजे थोडक्यात लिहा. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हणते, तुम्हाला जो संदेश सांगायचा आहे तो कसा सांगितला गेला पाहिजे? ब्रीफली सांगितला गेला पाहिजे, थोडक्यात सांगितला पाहिजे, अँड क्लिअरली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोकांचा भ्रम होता कामा नये. म्हणजे तुम्ही सांगितलं एक आणि लोकांना समजून राहिलं दुसरंच. ती गोष्ट ऐकली असेल तुम्ही कदाचित की एका डॉक्टरनी एक लोकांना दारूची दुष्परिणाम दाखवून देण्याकरिता एक प्रयोग करून दाखविला. त्यांनी काय केलं, एका वाटीमध्ये किडे घेतले आणि त्यामध्ये दारू टाकली आणि बघितलं आणि लोकांना दाखवलं, बघा ते किडे त्या अल्कोहोलनी काय झाले होते, मरण पावले होते. मग त्यांनी लोकांना त्या दारुड्याला प्रश्न विचारला, का रे बा तुला काय वाटते, काय झालेलं आहे? तर त्यांनी काय म्हटलं, दारू पिल्याने सर म्हणे नुकसान नाही होत, त्यांनी फायदाच होते म्हणे, त्यांनी पोटातले किडे मरून जातात. आता त्या ठिकाणी डॉक्टरला सांगायचं एक होतं आणि त्यांनी समोरच्यानी त्याचा अर्थ वेगळाच काढला. असं आपल्या नोटीसच्या बाबतीत होता कामा नये. आपल्या नोटीस मधला जो संदेश आहे तो स्पष्टपणे त्या वाचकांना कळला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होता कामा नये, त्यांना कुठलीही अडचण जाता कामा नये. टू इझिली अंडरस्टँड व्हॉट इज कन्वेड अँड द मेसेज शुड बी इझिली अंडरस्टँड. तो जो मेसेज आहे तो अगदी साध्या पद्धतीने त्यांना कळला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. डिटेल्स रिलेटिंग टू डेट, टाइम, व्हेन्यू ऑफ अन इव्हेंट. त्यामध्ये काय काय अंतर्भूत असते पहा. डिटेल्स टू रिलेटिंग टू टाइम, डेट, व्हेन्यू ऑफ अन इव्हेंट, नेम्स ऑफ पर्सन्स टू बी कॉन्टॅक्टेड फॉर इन्फॉर्मेशन आणि लास्ट डेट्स एक्सेट्रा. त्या ठिकाणी त्या नोटीसमध्ये एक डेट असली पाहिजे, वेळ असली पाहिजे, व्हेन्यू म्हणजे ठिकाण असलं पाहिजे ज्या ठिकाणी तो प्रोग्राम होणार आहे. नंतर नेम्स ऑफ पर्सन, व्यक्तींची नावे सुद्धा असली पाहिजे, कोणासोबत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि लास्ट डेट, जर एखादी गोष्ट सबमिट करायची असेल नोटीस थ्रू तर त्यांना ती आपण लास्ट डेट सुद्धा कळवली पाहिजे. नाउ वी विल मूव टुवर्ड्स द नोटीस अबाउट हॅव द फॉलोइंग पार्ट्स. नोटीसला कोणकोणते भाग असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला आहे हेडिंग ऑर अ सब्जेक्ट. हेडिंग ऑर सब्जेक्ट. आता व्हॉट इज हेडिंग ऑर सब्जेक्ट? त्या ठिकाणी नोटीस नावाची गोष्ट तुम्ही ठळक अक्षरात वर लिहिली पाहिजे. नंतर आहे बॉडी. बॉडी म्हणजे काय, तर त्या नोटीसचा भाग, त्या नोटीसमध्ये काय तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्या बॉडीमध्ये लिहिलं पाहिजे. एक पॅराग्राफ करायचा, त्या ठिकाणी स्टार्ट करायचं की या तारखेला हे गोष्ट होणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या लोकांना भेटा. तर ही झाली त्याची बॉडी. नंतर डेट ऑफ इश्यू. त्या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ इश्यू, कधी तुम्ही ती नोटीस काढली आहे त्या नोटीसचा डेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि नंतर सिग्नेचर ऑर नेम ऑफ इश्युइंग ऑथॉरिटी विथ डेजिग्नेशन इफ एनी. नंतर त्या नोटीसच्या शेवटी तुम्हाला काय करायची आहे, साईन करायची आहे. कोणाची साईन असेल ती? इश्युइंग ऑथॉरिटी, जो ती नोटीस काढत आहे त्या व्यक्तीची, किंवा त्याचं पदही त्या ठिकाणी लिहिलं असलं पाहिजे. समजा प्राचार्यांनी नोटीस काढली तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल विनायक विज्ञान महाविद्यालय हे असं नमूद करणे आपल्याला गरजेचं आहे. कुठे? ऍट द एंड ऑफ द नोटीस. लुक ॲट दिस एक्झाम्पल नाव. दिस इज an example of
notice of a school. Look at the title above given. The school has shown his title. The name of the school is Gyan Vikas School. They have given it the title Gyan Vikas School. Okay. Then they have written notice. In the second line or below that, we have to write notice. The spelling of notice is NOTICE. Please note it down. Okay. त्यानंतर माझ्या उजव्या हाताला आणि तुमच्या कदाचित डाव्या हाताला त्या ठिकाणी त्यांनी डेट लिहिलेली आहे 25 ऑफ नोव्हेंबर 2008. दिसते तुम्हाला? उजव्या बाजूला लिहायची आहे आपल्याला तारीख. तर ती तारीख त्यांनी डेट लिहायचं, कोलन टाकायचं आणि 25 नोव्हेंबर 2008 या पद्धतीने ते लिहायची आहे. ठीक आहे. नंतर त्याची बॉडी, द हाफ इयरली एक्झामिनेशन्स हॅव बीन रिशेड्यूल्ड फॉर 2 January 2009. The timetable and syllabus for each class will be given to the student by the respective class teachers. ठीक आहे. ही झाली बॉडी त्याची. आणि नंतर डेसिग्नेशन ऑफ अ इश्युइंग ऑथॉरिटी. पहा त्या ठिकाणी नाव आणि पद त्या व्यक्तीचं लिहिलं आहे ज्यांनी ती नोटीस टाकलेली आहे. SD SK कौशल प्रिन्सिपल. कळलं? त्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. इट इज an example related to library, how the people in the library publish their notices. Okay, look at this. First they have given the title Public Library Kamlanagar, सार्वजनिक वाचनालय कमलानगर येथलं. नंतर त्यांनी ती जी नोटीस द्यायची आहे ती कशाची रिलेटेड आहे? बुक एक्झिबिशनची. म्हणून त्यांनी टायटल दिलं बुक एक्झिबिशन. द चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट is holding an exhibition. Body part याची कशी आहे? The Children's Book Trust is holding an exhibition and scale of its latest books for young readers from 11 to 15 September 2008 in the main library building. The exhibition will be open every day for 11 a.m. to 7 p.m. On the spot painting and story writing competitions will be organized on final day, that is 15 September, and the 3 winners will receive gifts of 6 books each. डेट आता पहा, पहिल्या नोटीस मध्ये त्यांनी डेट वरच लिहिली, खालच्या ठिकाणी त्यांनी खाली लिहिली. सो इट इज नॉट कंपल्सरी टू राईट डेट at the right hand upper side of the body or at the right hand. It can be written at the left hand and the after the end of the body also. Okay, then the notice is been issued by SD BT Venkat and he is librarian. Okay, so in this way we have seen how to write down notice. Okay, so I hope you have understood the thing well. Where is the video? Stop sharing. So in this way we have completed how to write notice. Okay, now I will show you how to write notice for making an announcement in our school or colleges. So बड़ा दिसतच नाहीये रे.
दिसलं सगळ्यांना? तर बघा, whenever we have to write down notice, we need to give the title first. ठीक आहे. आता तुम्ही दोन ठिकाणी ऑब्झर्व केलं असेल. पहिल्या या ठिकाणी ज्ञान विकास स्कूल असं त्यांनी टाकलं होतं, परंतु इन्स्टेड ऑफ रायटिंग द नेम ॲज अ टायटल आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपलच्या पदानंतर कुठल्या कॉलेजचं आहे ते पण त्या ठिकाणी टाकू शकतो आपण. ठीक आहे. नाऊ आय एम रायटिंग अ नोटीस फॉर द स्टुडंट टू पार्टिसिपेट इन एसे रायटिंग कॉम्पिटिशन. ठीक आहे. पहा, सगळ्यात पहिले एक्झामिनेशन मध्ये आपल्याला जेव्हा नोटीस तयार करायची आहे, एक बॉक्स बनवून घ्या. ठीक आहे. बॉक्स बनवल्यानंतर त्या ठिकाणी टायटल आहे नोटीस. दिलं, अंडरलाईन करा. नंतर आपल्याला इश्युइंग डेट करायची आहे. डेट लिहायची आहे आपल्याला. डेट ठीक आहे. नाउ I will write the body of the notice. I hope it is clearly visible to you.
Hello. So in this way we have to write down the notice. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नोटीस लिहायची आहे आणि I hope you have understood the things, and if you still have any problem regarding writing notice, then you can contact me, okay? And till then, goodbye. कळलं कळलं तुम्हाला? आदित्य, आकांक्षा, हॅलो. 1 मिनिट 44 सेकंद उरलेले आहेत. 40 सेकंद. काही कळलं नसेल तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. सिंपल गोष्ट आहे. टायटल द्यायचं, डेट लिहायची, बॉडी तयार करायची आणि सायनिंग ऑथॉरिटी जो आहे त्याचं पद आणि तो कुठल्या शाळेशी किंवा महाविद्यालयाशी बिलॉंग करतो ते. आता या ठिकाणी तुम्ही टायटल लिहू शकता किंवा नोटीसच्या वरती सुद्धा आपलं टायटल लिहू शकता. एकतर इथे लिहा, नाहीतर नोटीस जी आहे त्या नोटीसच्या वरती सुद्धा तुम्ही टायटल लिहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही एकतर वरती लिहा नाव, टायटल, नाहीतर प्रिन्सिपल सायनिंग ऑथॉरिटी जी आहे त्या सायनिंग ऑथॉरिटीच्या खाली सुद्धा तुम्ही टायटल लिहू शकता. नंतर डेट 2 प्रकारे लिहू शकतो. एकतर नोटीस नंतर उजव्या बाजूला, नाहीतर या ठिकाणी सुद्धा आपण डेट लिहू शकतो.